नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. केंद्र सरकारने आणलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरती संसदेत चर्चा करताना शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या ऐतिहासिक विधेयकांचे स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकांचे समर्थन करताना ठामपणे मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलंय. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्याच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका ठाणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती व कला महोत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महोत्सवाच्या 6व्या दिवशी समाज, शिक्षण, आरोग्य आणि कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवपुरुषांना नवरत्न पुरस्कार तर नवमहिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांतर्गत डॉक्टर दत्तात्रय उर्फ सागर, श्रुती सूर्यकांत सावंत, मकरंद जोशी, सतीश धुरज, शुभम उतेकर, ऋषिकेश वैद्य, सचिन चव्हाण, अमित खोमणे, प्रफुल्ल आठवले, केदार बापट हे नवरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. तर खुशी म्हात्रे, याशी मेहता, रेखा शिंदे, डॉक्टर काबेरी सोम, प्रतिभा चांदूरकर, कलिका विचारे, डॉक्टर चेतना बक्षी, दीक्षा कदम, साधना ठाकूर या नवदुर्गा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे पुरस्कार वितरणानंतर काही मानकऱ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मान्यवरांची मांदियाळी देखील येथे उपस्थित होती. तर या सोहळ्यास सौ रश्मिताई ठाकरे, आमदार सुनील शिंदे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव व त्यांच्या पत्नी यांनी विशेष उपस्थिती लावून देवीची आरती केली. ठाणे जिल्हा परिषदेचा 2026-27चा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. ठाण्यातील बीजे हायस्कूल येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचं मोठं आव्हान उभे ठाकले असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्वावरती देण्याचा संकल्प केल्याचे डॉक्टर यादव यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शासकीय कामकाजामध्ये जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा, शाश्वती कृषी, सामाजिक सक्षमीकरण, डिजिटल पारदर्शक प्रशासन या 5 प्रमुख तत्वांवरती आधारित यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना मिशन भरारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत शहापूर तालुक्यातील यशस्वी स्कॉलरशिप परीक्षा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. दरम्यान उत्पन्नाची संसाधने कमी झाल्याने तसेच ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये रक्कम येण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. तेव्हा उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची गेस्ट हाऊस, मैदानं तसेच शासकीय इमारतींमधील तळमजल्यावरील जागा इत्यादी स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. यावर्षी काय वेगळं आणखी काही करणार आहात? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय. मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे याच्यावर भर देतोय. याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जसं मी सांगितलं
की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवलं तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय. यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. डिजिटल शाळेचं परिस्थिती कसेलीमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या digital हा, शाळा. डिजिटल शाळा अंतर्गत आपण DPC मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील यांची तरतूद केलेली आहे. आपण यातून देखील जिल्हा परिषद सेट्स मधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी खास शेतीचं पूलचा हालतचा असा शेतीचा प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने दिलेलं आहे आणि किती वाढणार आहे? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा स्टेटचा कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील तर राबवतच आहोत. पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जसं मी स्पेसेस सांगितले, जिनी भात असेल, ते यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर SRT जे सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे येथील राजस्थान समाजाच्या वतीने 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेदांत खुल्या रंगमंचावरती राजस्थान महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. राजपुतांना संस्थानांचे एकत्रीकरण होऊन 30 मार्च रोजी राजस्थान राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवशी राजस्थान दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस हिंदू नववर्षाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेसोबतच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानमधील सुप्रसिद्ध लोकगायक आणि लोकनृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत. राजस्थानी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये घुमर नृत्य सादर करणार असून प्रेक्षकांसाठी हा विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भामा शहांना राजस्थान गौरव व राजस्थान विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भामा शहांचा राजस्थान गौरव, राजस्थान विभूषण पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला दिया कुमारी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजस्थान महोत्सव आयोजन समितीचे मुख्य संरक्षक राकेश मोदी, अरुण जोशी, विजयकुमार बसवतिया, चंद्रकुमार जाजोदिया, महेश जोशी, महावीर शर्मा, प्रदीप गोयनका, सुरेंद्र समाम, उदय परमार, अशोक पारेख, लक्ष्मीकांता मुंदडा, कर्पूरामावत, विमल हिरेन यांसह महिला कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत.
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? येत्या 30 मार्चला वेदांत खुला ग्राउंड वर्तक नगर इथे राजस्थान महोत्सव राजस्थान विकास मंच द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजस्थान स्थापनाचा दिवस ठाणेकर गेल्या 4-5 वर्षापासून मनवत आहे आणि ह्याच्यामध्ये राजस्थानची लोककला, लोकनृत्य आणि विविध कार्यक्रम राजस्थानी समाजाचे कलाकार प्रस्तुत करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये राजस्थानची उपमुख्यमंत्री दिया कुमारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, खासदार नरेश मस्केजी, संजयजी केलकर, निरंजनजी डावखरे, पूर्वेशजी सरनाईक व विविध क्षेत्रातील राजनीतिक आणि विविध क्षेत्रातील गणमान्य लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजातले वेगवेगळे उल्लेखनीय कार्य लोकांना पण आम्ही सन्मानित करणार आहे. महिलांचा विशेष सहभाग राहणार आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये गेल्या 4 वर्षाचा इतिहास आहे की जेवढे पुरुष कार्यक्रमात हिस्सा देतात तेवढ्याच आमच्या लाडक्या बहिणी पण या कार्यक्रमात उपस्थित राहतात. मला वाटतं यंदा ते रेकॉर्ड तुटणार आहे. यंदाच्या कार्यक्रमामध्ये महिलांमध्ये जास्त उत्साह आहे तर पुरुषांपेक्षा महिला या कार्यक्रमात यंदा जास्त राहणार आहे. ठाणे गौरव आणि ठाणे पुरस्कार मिळणार आहे. आम्ही राजस्थान रत्न, ठाणे गौरव, ठाणे विभूषण असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्य केलेल्या लोकांना पुरस्कार देणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी ठाण्याच्या तमाम जनतेला आवाहन करतोय की 30 मार्चला वर्तक नगरच्या वेदांत ग्राउंड वरती राजस्थानचं कल्चर आणि पूर्ण राजस्थान साकार होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन राजस्थानचा आनंद घ्यायचा असेल, राजस्थानच्या कलेचा, राजस्थानच्या जेवणाचा आणि राजस्थानच्या लोकनृत्याचा आनंद घ्यायचा असेल तर जास्त जास्त संख्येमध्ये हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही विनंती. अख्खा देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पाठपुराव्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा घेण्याकरिता महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचं निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शने त्वरित सुरू करण्याबाबतची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले आहेत. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शाहू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजित पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मेघना मकवाना, उपायुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण, सुभाष डुमरे, रोहित माळवकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयंका तलरेजा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सारांश शाहू तसेच महानगर गॅसचे अधिकारी उपस्थित होते. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसाने न्हावून निघालेल्या वातावरणामध्ये चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांची दाद दिली. अंबे माते समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफिल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांसमोरच खगोल अभ्यासक दाखरू सोमण सहपत्नी देवीचं दर्शन घेतलं. या प्रसंगी लता एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य चैत्र नवरात्र उत्सवात सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती आयोजित कार्यक्रमामध्ये विविध प्रादेशिक वाहिन्यांवरती गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजाने चैत्र नवरात्र उत्सवाला अक्षरशः 4 चांद लावले. पूर्वांग प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओमकार कानिटकर, जुई चव्हाण, गीता बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसाने झाली. विविध प्रकारची भक्तिगीते या ठिकाणी सादर करण्यात आली. त्याचबरोबर नृत्य देखील सादर करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिने शिवगर्जना सादर केली तर लाडकी बालसिने अभिनेत्री मायरा वायकुळ हिने देखील प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या चुणचुणीत स्वभावाचा प्रत्यय घडवला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत
नमस्कार.